2 मिनिटं आपण कंटिन्यू टायमर लावले, जॉगिंग करतोय. दिवसभरामध्ये जर आपल्याला 10,000 स्टेप पूर्ण करायचे असतील, आता माहिती आहे ना 10,000 स्टेप पूर्ण करा, बऱ्याच जणांचं हे चाललंय, तर 10,000 स्टेप पूर्ण करा असतील तर दर 1 तासानंतर ते 2 मिनिटं जर असं तुम्ही कंटिन्यू जर जॉगिंग केलं तर अंदाजे 300 ते 350 पावलं आपले होऊन जातील 2 मिनिटात. मग काय जणांचं स्पीड कमी किंवा जास्त असू शकतं, कमी जास्त होऊ शकते. असं जर तुम्ही 10 ते 12 वेळा दिवसातून केलं सा दर 1 तासानंतर, तर जवळजवळ 3 ते 4,000च्या दरम्यान, म्हणजे 3, 3.5, 4,000 ह्याच्या आसपास तुमची पावलं होणार आहेत. आणि आपला सकाळचा व्यायाम, संध्याकाळचा व्यायाम तो आणि होणारच आहे. काय अवघड नाही 10,000 स्टेप पूर्ण करणं. फक्त तुम्ही ॲक्शन घ्या. प्रत्येक 1 तासानंतर अशा पद्धतीनं जॉगिंग करा. काही जणांना जर दंबर असेल तर बरोबर नुसतं चाललं जर चालतंय असं 1-2 मिनिटं. पण कारणं सांगायची नाहीत. ॲक्शन तुम्हालाच घ्यायला पाहिजे. वजन पोट कमी करायचं आहे तर तुम्हाला ॲक्शन घेतलीच पाहिजे. त्याच्याबरोबर काय खायचं काय नाही खायचं हे सांगतच असतो. घरचंच खायचं आहे, प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त. फक्त 2 मिनिटं टायमर लावले बघा. यांना वाटतं की मला जॉगिंग जमत नाही, तरी फक्त बरोबर चाला. दम भरला की थांबा, नॉर्मल पळा. फक्त 2 मिनिटात लावले आपण. हे केव्हा हे कधी हे कुठेही करू शकताय. फक्त कारणं सांगायची नाहीत. एक मिनिट करा, 1.5 मिनिटं करा, 2 मिनिटं करा, तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार पण करा. सुरुवात करा. आणि पहिल्यांदा जर करत असाल तर दिवसात एकदम 10-12 वेळा करू नका. थोडं कारण दुखणार आहे. 1, 2, 3 सेट करा. आणि जशी सवय लागेल तसं वाढवत जायचं. झाले 2 मिनिटं. तर अशा पद्धतीनं फॉलो करा. वेळ नाही असं म्हणूच नका. मला जिमला जायचं आहे म्हणूच नका. मला जिम जायला वेळ मिळत नाही म्हणूच नका. कारण काय सांगू नका. कुठेही उभं राहून तुम्ही करू शकताय. अशा माझ्यासाठी फॉलो करा.